महाशिवरात्री व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मुंगसे येथे भव्य रक्तदान शिबिर, महाआरोग्य तपासणी शिबिर तसेच विविध शासकीय योजनांचा मोफत लाभ शिबिराचे आयोजन करण्यात आले। संजय गांधी निराधार समिती सदस्य दिनेश गोकुळ, आबा शेवाळे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला। या शिबिराचे आयोजन बालाजी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व सेवा ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले। शिबिरात विविध तज्ञ डॉक्टरांनी उपस्थित राहून नागरिकांची तपासणी केली। यामध्ये डॉक्टर निवेदिता हिरे, डॉक्टर किरण आहिरे पाटील, सिरिन डेंटल क्लिनिकचे संचालक डॉक्टर दिग्विजय सोनवणे, डॉक्टर अश्विनी गोलाईत व डॉक्टर कविता कासलीवाल यांनी शेकडो रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले। रक्तदान शिबिरात अनेक युवक युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले। तसेच नागरिकांना मोफत ई-रेशन कार्ड वाटप करण्यात आले। आयुष्यमान कार्ड नोंदणी, संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे विनामूल्य अर्ज भरणे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मुंगसे व परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते। यावेळी युवा सेनेचे राज्य पदाधिकारी तसेच शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे चिरंजीव अविष्कारजी भुसे यांनी शिबिराला सदिच्छा भेट देत आयोजकांचे कौतुक केले। कार्यक्रमात जनसंपर्क अधिकारी समाधान शिपी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती चंद्रकांत आप्पा शेवाळे, मुंगसे येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन व सदस्य तसेच शिवसेना व युवा सेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमामुळे नागरिकांना आरोग्य सेवा व शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले। माननीय नामदार दादासाहेब भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली महाशिवरात्री व शिवजयंती या निमित्ताने आपण महाआरोग्य तपासणी, भव्य रक्तदान शिबिर तसेच दंतरोग तपासणी, स्त्रीरोग तपासणी, मेंदूरोग तपासणी, मणक्याची तपासणी, त्वचारोग तपासणी व तसेच आपल्या आय स्कॅन करून म्हणजे आपल्या डोळ्यांची तपासणी, जो गरीब महिलांना आपल्यापर्यंत दवाखान्यापर्यंत जाता येत नाही त्यांना चेकिंगसाठी 500-1000 रुपये खर्च येतो, तो विनामूल्य करण्यासाठी आपण ही प्रत्येक गावात म्हणजे आज आपण 3 दिवसापूर्वी वाक्याला कार्यक्रम केला, त्यानंतर आपण नांदगावला घेतला, त्यानंतर काल चिंचावडला झाला, आज मुंगशा गावात हा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। प्रत्येक ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। फार मोठ्या प्रमाणात आपण ई कार्ड वाटप करण्यात आलेले आहे रेशन कार्डसाठी। त्यानंतर आपण बांधकाम विभागाचे कार्ड काढून देण्यासाठी फॉर्म जमा करून घेत आहोत। त्यानंतर त्यांच्या बांधकाम विभागाच्या लोकांना जी मदत पाहिजे असेल ती करत आहोत। त्यानंतर आपण संजय गांधी श्रावणबाळ यांचे जे लोकांचे पगार पडत असेल त्यासाठी मदत करत आहोत। त्यानंतर आपण रेशन कार्डमध्ये ज्यांना नाव समाविष्ट करायचे आहेत किंवा त्यांचे नवीन रेशन कार्ड करायचे आहेत त्यांनाही मदत करत आहोत। त्यानंतर आपण आभा कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आभा कार्ड काढून देत आहोत, आयुष्यमान काढून देत आहोत। ऑनलाईन योजना पण इथे राबवल्या जात आहेत आणि हा उत्स्फूर्त लोकांचा प्रतिसाद पाहून, ग्रामस्थांचा प्रतिसाद पाहून आपल्याला खूप आनंद होत आहे। साहेबांनी जी आमच्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ती पार पाडण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे आणि या माध्यमातून ज्या बालाजी हॉस्पिटलने आम्हाला मदत केली आणि ज्या सर्व डॉक्टरांनी मदत केली या सर्वांचे खूप खूप आभार व तसेच प्रत्येक गावातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे खूप खूप आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। महाशिवरात्रीच्या पर्वावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सन्माननीय मालेगाव तालुक्याचे विकास पुरुष सन्माननीय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या संकल्पनेतून तसेच आविष्कार भुसे युवा सेना शाखा प्रमुख यांच्या संकल्पनेतून व आपल्या टेरे गावाचे गोकुळ आबा शेवाळे, संजय गांधी समितीचे सदस्य यांच्या सर्व सहकार्याने आज मुंगसे गावात आरोग्य तपासणी, डोळ्यांची तपासणी असो, रक्तदान शिबिर असो व रेशन कार्ड वाटप असो किंवा आता विविध आभा कार्ड असतील, शासनाच्या विविध योजना असतील, सर्व प्रकारे आज मुंगसे गावात राबवल्या। आम्ही प्रथमतः गावाच्या वतीने, मुंगसे ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचं आभार मानतो, अभिनंदन करतो। आज आम्ही सिरिन डेंटल क्लिनिक व बालाजी मल्टीस्पेशालिटी क्लिनिकच्या वतीने मुंगसे गावामध्ये एक आरोग्य तपासणी व दंत तपासणी आयोजित केली होती। गावकऱ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला व त्यांची समस्या व गैरसमजा समजून घेतले आम्ही व त्यांना योग्य पद्धतीने कशा प्रकारे दाताची काळजी घ्यायची आहे व कसा आहार व मेंटेन करायचा हे सगळं आम्ही त्यांना समजवलं। थँक्यू। आतापर्यंत आम्ही 4 ठिकाणी असे डेंटल कॅम्प्स अरेंज केले होते, वाके, नांदगाव
आणि चिंचावड आज 4था दिवस होता मुंगश्यामध्ये. मुंगश्या गावामध्ये खूप चांगला प्रतिसाद भेटला. आतापर्यंत 50 रुग्णांनी दात तपासणी केली आहे आणि अजून 1 तासाभरात अजून 50 ते 100 लोक तपासणी करतील असा अंदाज आहे. खूप चांगला प्रतिसाद भेटतोय आम्हाला मुंगश्या गावामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी निराधार समितीचे सदस्य आदरणीय गोकुळ आबा सेवाळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर, महाआरोग्य तपासणी शिबिर व सर्व शासकीय योजनांचा लाभ गेल्या 3 दिवसांपासून आपण शिबिर घेत आहे. यामध्ये पहिल्या दिवशी वाक्ये, दुसऱ्या दिवशी नांदगाव, तिसऱ्या दिवशी चिंचावड, आज मुंगसे या ठिकाणी आपण शिबिर घेत आहोत. उद्या टेरे गावात शिबिर आहे, परवा सौंदाने गावात शिबिर आहे. सर्व शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद येत आहे. मालेगावातील तज्ज्ञ व सुप्रसिद्ध डॉक्टरांची टीम या ठिकाणी उपलब्ध आहे. सर्व शासकीय योजनांचा जो लाभ आहे तो गरीब नागरिकांना मिळत आहे. कारण की सरकारी कामासाठी असं म्हणतात की सरकारी काम आणि थांब ते वेळ गोरगरीब नागरिकांवर न येऊ देता गोकुळ आबा शेवाळे गोरगरीब नागरिकांसाठी जे सहकार्य करतायत व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी परिश्रम घेत आहेत. सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आपल्या मालेगाव तालुक्यातील मुंगसे या गावी आपले शिवसेनेचे युवा सेनेचे कार्यकर्ते गोकुळ आबा शेवाळे राहणार टेरे आणि शिवसेना मुंगसे असेल टेरे असेल या सर्वांच्या वतीने मुंगसे गावी अतिशय एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आपण राबवताना बघतो आहेत. या ठिकाणी रक्त तपासणी असेल, रक्तदान शिबिर असेल, दंत तपासणी असेल, वैद्यत्व निवारण असेल, नेत्ररोग तपासणी असेल, अशा विविध कल्याणकारी जे काही कामं आहेत या गोकुळाबांच्या मार्फत या ठिकाणी चालू आहेत. त्याच पद्धतीने कोणाचं रेशन कार्ड असेल, ज्या काही शासकीय योजना आहेत त्यांचा सुद्धा लाभ या ठिकाणी ऑन द स्पॉट जागेवर सर्व व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आणि यासाठी सन्माननीय दादासाहेब भुसे आणि आविष्कार भाऊ यांच्या मार्गदर्शनाने हा संपूर्ण कार्यक्रम संपूर्ण तालुक्यात या ठिकाणी आज तर खरं 4था-5वा दिवस या ठिकाणी असेल. मग चिंचावड असेल, वाक्य असेल, नांदगाव असेल आणि आज मुंगसे या ठिकाणी मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. आणि या ठिकाणी मुंगसेकरांनी चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे आणि गोरगरीब जनतेला या योजनेचा निश्चितच खूप लाभ होणार आहे. आणि मी तर विनंती करेल की शिवसेनेचं हे जे काम चालू आहे हे काम खूप यशदायी आहे आणि असंच काम प्रत्येक शिवसैनिकाने आपल्या आपल्या गावात जर राबवलं तर निश्चितच गोरगरीब जे लोक असतील जे या काही योजनांपासून शासकीय योजनांपासून वंचित असेल, दवाखान्याच्या योजनांपासून वंचित असेल, त्यांना या योजनेचा निश्चितच लाभ होईल. म्हणून या कार्यक्रमाला मी गोकुळाबांनी जो कार्यक्रम ठेवला आहे तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंगसे येथील सर्व शिवसैनिकांचे, ग्रामस्थांसुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.